गुड मॉर्निंग. आपल्यासाठी आणली आहे सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे पायाचे दगड. एका गावात खूप सुंदर मंदिर होतं. मंदिराचा कळस सोन्याचा होता, मंदिराच्या मूर्ती सोन्याच्या होत्या आणि बांधकाम तर खूप सुंदर असं होतं, अप्रतिम. आणि सगळे भक्त यायचे, दर्शन घ्यायचे आणि खूप सारं कौतुक करायचे आणि निघून जायचे. त्या गावात एक भक्त राहत होता. तो मात्र रोज यायचा आणि जी ओबडधोबड पायरी होती खालची तिला नमस्कार करायचा आणि निघून जायचा. असं रोज तो करत होता. हे पाहिलं पुजाऱ्यानी. मग त्यांनी गावातील सरपंचाला हे सांगितलं. सरपंचानी ग्रामसभा बोलवली आणि त्याला बोलवलं आणि मग त्याला विचारलं, "काय रे, आपल्या गावात किती छान मंदिर आहे, किती लोकं कौतुक करतात, सोन्याचा कळस आहे, सोन्याच्या मूर्ती आहेत, किती सुंदर नक्षीकाम आहे आणि तू काय त्या ओबडधोबड पायरीच्या पाया पडतो?" मग तो म्हणाला, "सरपंच, असं नाही. आज ती ओबडधोबड पायरी आहे म्हणूनच हे इतकं सुंदर मंदिर उभं आहे. जर ती पायरी नसती तर हे मंदिर कोसळलं असतं आणि म्हणून मी त्या पायरीपाशी नतमस्तक होतो." सरपंचांना हे त्याचे विचार खूप आवडले. मग त्यांनी त्याचा सत्कारच केला. म्हणूनच सामाजिक जी प्रगती होत असते, तर ती समाजातील मोठमोठ्या लोकांमुळेच नव्हे, तर तळागाळातील छोट्या-छोट्या लोकांमुळे सुद्धा होत असते. म्हणून त्यांना दुर्लक्षित करू नका. सो थँक यू.